Hello, hello. This is the My Artifact episode number 2194. आजची तारीख आहे 3 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30. Right now I just feel really tired, but is that हे टायर्ड यासाठी फील करून आलंय. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की मी डे मध्ये काही झोपलो नाही. ओके, त्यामुळे आणि दॅट्स वाय आय फील रिली टायर्ड. सो मला वाटत नाही आपण जास्त वेळ राहू, आपण लवकरच झोपून जाऊ. येस, म्हणजे लवकर झोपलो की आपण लवकर उठू शकतो. ओके, आज मी पुणा टू सिंहगड वाला जो व्हिडिओ होता त्याची मी एक्सपोर्टिंग लावली आहे. ओके, युजली माझ्या सिस्टीम मध्ये 4 GB रॅम आहे. i5चं 6th जनरेशन प्रोसेसर आहे. ओके, AMDचं ग्राफिक्स आहे, बट जे सपोर्ट करत नाही प्रीमियरला. ओके, तर मोस्टली प्रीमियर जे काही ग्राफिक्स यूज करतो ते ॲज अ CPU थ्रूच यूज करतो. ओके, आणि याच्यावर मी ऑलमोस्ट अर्ध्या घंट्याचे, ओके, ज्याच्यामध्ये पर सेकंड 60 फ्रेम्स, ओके, ज्याची क्वालिटी आहे ऑलमोस्ट काय 1080p फ्रेम्स पर सेकंड. ओके, 1080p, ओके, आणि 60 FPS आणि अर्धा घंटा. आणि त्याच्यामध्ये रेंडर आहे, त्याच्यामध्ये फ्रेम ब्लेंडिंग आहे, त्याच्यामध्ये पण एडिटिंगचे काही गोष्टी आहे, आणि इवन काही साऊंड आहे, साऊंड डिझायनिंग पण आहे. आणि या साऱ्या गोष्टी मी जेव्हा हे करतो, एक्सपोर्ट मारतो, तेव्हा मला एक्सपोर्टिंग टाइम दाखवते ऑलमोस्ट 24 घंटे. मी माझ्या सिस्टीमला किती जास्त पोटेन्शियल वर नेतो रे बापरे. इट वॉज टू मच या. युजली तो माझा सिस्टीम पण म्हणत असेल का नाही यार इतना मत कर. आणि युजली माझा सिस्टीम कंटिन्यू सुरू राहते. या म्हणजे आतापर्यंत एव्हरी नाईट तो स्लीप होत होता, बट आज तर त्याची बंदी लागणार आहे. या म्हणजे आज म्हणजे ऑलमोस्ट मी 8 वाजता एक्सपोर्टला लावला आहे, सांगितलं आहे ऑलमोस्ट 24 घंटे. तर मे बी उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत होऊ शकते. ओके, बट त्याच्यामध्ये पण आय एम नॉट रिली शुअर, कारण जेव्हा एवढे आवर्स सांगतात तर तेव्हा प्रॉब्लेम राहतो. ओके, तर याच्याचे सोल्युशन काय आहे? ओके, समजा जर झालंच तर दॅट इज ओके, नाही झालं तर मी 25 मिनिट म्हणजे 5 मिनिट थोडेसे कमी करतो आणि पुन्हा एक्सपोर्ट मारण्याचा प्रयत्न करतो. ओके, शायद होऊन जाईल. कारण इट वॉज सो मेनी थिंग्स यार, बहुत साऱ्या गोष्टी आहे वगैरे. ऑब्विसली आपला सिस्टीम थोडा स्लो आहे त्यामुळे. आणि सिस्टीम वर दुसरं काहीच करणं नाही लागेल. या नाही तर इट वॉज रिअली थिंग्स नॉट गना हॅपन. ओके, आता असा फक्त एक सिंगल पार्ट, असे खूप सारे पार्ट आहे ऑलमोस्ट करीब. मला असं वाटतं की सिंहगड पर्यंत ऑलमोस्ट 3 पार्ट आहे. ओके, जी फाईल साईज बनेल ना, तर मी एक्सपेक्ट करतो ऑलमोस्ट करीब 15 ते 16 GB पर्यंत फाईल साईज बनेल. 15 ते 16 GB. या ज्याला समज जर आपण कॉम्प्रेस केली तर मे बी शायद 7 ते 8 GB. या कारण नागपूरचा जो व्हिडिओ बनला होता अर्ध्या घंट्याचा, तो पण तेवढाच 7 ते 8 GB कॉम्प्रेस झाला, आणि नंतर मग त्याला अपलोड करायचं आहे. सो इट वॉज अ रिअली बिग थिंग, आणि हे फक्त एका सिंगल पार्ट साठी.
तर असे आपल्याला बहुत सारा करायचा आहे. तर आता सिस्टीम मे बी बहुत जास्त बिझी राहणार आहे. तुला कोणता सिस्टीम बेटर राहील यार, म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी? वेल लिसन, मला असं वाटते की ॲज अ विंडोज मध्ये मला ऑलमोस्ट करीब SSD पाहिजे, सर्वात इम्पॉर्टंट. येस, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, ज्याच्यामध्ये डेटा ट्रान्समिशन बहुत जास्त फास्ट राहील. ओके, तर कारण युजली मी HDD वापरत आहे, त्याच्यामुळे डेटा ट्रान्समिशन थोडा स्लो होतो. ओके, तर SSD असेल तर इट वॉज रिअली गुड, फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट आहे रॅम. डेफिनेटली प्रीमियर साठी ॲटलिस्ट मिनिमम 16 GB रॅम. ओके, आणि DDR4. ओके, आणि त्याच्यानंतर NVIDIA 510 GTX 4 GB और 6 GB ग्राफिक्स. ओके, आणि ऑफकोर्स प्रोसेसर इज रिअली इम्पॉर्टंट. i7 प्रोसेसर 10th जनरेशन. ओके, सो i7 किंवा i9 असेल तर अजूनच जबरदस्त. ओके, तर समज जर मी असा सिस्टीम घेतोय म्हणलं ना, तर त्याची प्राइस ऑलमोस्ट करीब 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत जाते. ओके, 1 लाख 1.5 लाखापासून स्टार्ट होते, मग त्याच्यानंतर मग अजून त्याच्यापेक्षा हाय एंड वगैरे आहे. माझा दुसरा एक पर्याय आहे, तो आहे ॲपल M1 मॅकबुक प्रो. ओके, आता ॲपल ॲक्च्युली, फर्स्ट थिंग फर्स्ट, की ॲपलचे जे इक्विपमेंट्स असतात, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली फ्लेक्सिबल, ट्रस्ट मी. माझ्यापाशी आत्ताही iPhone 6 आहे, जो 2016चा मॉडेल आहे, जो आत्ताही सुरू आहे. प्रॉब्लेम त्याचा एवढाच आहे की फक्त बॅटरीचा इश्यू आहे. जर बॅटरीचा इश्यू सॉर्ट आउट झाला का तो फोन बिलकुल बहुत जबरदस्त आहे. ओके, आणि खूप जणांचे मी रिव्ह्यू ऐकले आणि खूप जण पण वापरतात ऍक्च्युली मॅकबुक. ओके, बिकॉज मॅकबुक अशाच लोकांसाठी बनलाय जे खूप हेवी टास्क करतात. ओके, आणि M1 याच्यासाठी व्हाय M1, बिकॉज ऑफ दॅट की ॲपलनी हे जे नवीन प्रोसेसर काढलं आहे M1 चिप, जे वन ऑफ द फास्टेस्ट चिप आहे. इंटेलपेक्षा पण नाही म्हणता येईल या, कारण इंटेलचे पण खूप फास्ट चिप आहे ॲज कम्पेअर टू M1 असं जर म्हणलं गेलं तर. बट M1 जी चिप आहे तो काफी जबरदस्त आहे. युजली ॲपलचा जो इंटरफेस आहे तो इतका जबरदस्त आहे की तो प्रत्येक गोष्टीला प्रॉपरली मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबर चालतो. ओके, ॲज कम्पेअर टू मी रिव्ह्यू जरी बघितले तर प्रत्येकांचे रिव्ह्यू वॉज बहुत ही जबरदस्त आहे. हा जो सिस्टीम आहे, हा सिस्टीम मला 1.5 लाखाचा भेटून राहिला आहे. 1.5 लाखापासून स्टार्ट आहे, त्याच्यानंतर मग थोडेसे 1.5 लाखामध्ये मला 1 TB भेटत आहे. याच्यामध्ये SSDच असतात. या मॅकबुक कधी HDD देतच नाही, SSD देतो. ओके, बाकी याच्यामध्ये ग्राफिक्स अँड एव्हरीथिंग इट हॅव. ओके, इवन स्क्रीन क्वालिटी पण बहुत जबरदस्त आहे. सो आय युजली वॉन्ट टू स्विच ऑन द मॅकबुक, बट युजली आपल्यापाशी एवढा मोठा फंड वगैरे आहे नाही. बट डेफिनेटली आपल्यापाशी राहील तेव्हा मी हे घेईलच, कारण मॅकबुक इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड पोर्टेबल अँड ॲक्च्युली हाय एंड परफॉर्मन्स मशीन आहे ती, जी बहुत चांगलं, म्हणजे ज्याप्रमाणे मी वापर करतो तर इट वॉज रिअली गुड अँड मॅच विथ what I am doing. ओके, कारण एवढे हेवी टास्क समजा जर मी या माझ्या सिस्टीमवर लावले ना, तर 24 घंटे का मी गॅरंटी देतो 36 घंट्यात पण होणार नाही. तरी मला स्वतःवर विश्वास आहे की शायद होऊन जाईल बा, कारण आपली दुसरा काही चॉईस नाही आहे. सो या, सो मॅकबुक M1 जो बहुत ही जबरदस्त है.
अजून तुला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे यार? जर तुला जर अशा प्रमाणे गोष्टी करायच्या असेल तर, म्हणजे ज्या गोष्टी पॉसिबल होईल वगैरे. खूप साऱ्या गोष्टी आहेत डूड. या कॅमेरा म्हणलं किंवा लेन्स, म्हणजे मी ज्या काही इक्विपमेंट सांगेल ना त्या प्रत्येक गोष्टी गरजेचं आहे. ओके. प्रॉब्लेम एक आहे की त्या आपल्यापाशी पैसा नाही आहे. दॅट्स द ओनली थिंग. या कारण समजा जर पैसा असेल ना तर डेफिनेटली मी या साऱ्या गोष्टी घेईन. ओके. फर्स्ट थिंग मला एक कॅमेराची गरज आहे. ओके. सॉरी, कॅमेरा सोडून दे. फर्स्ट ऑफ ऑल समजा मी बेसिक जर म्हणलं ना, तर एक गोप्रो हवा. गोप्रो 9 आणि एक ऍपल आयफोन, ऍपल 12 प्रो. वाय? कारण समज जर मी DSLR नाही घेऊन राहिलोय तर ऍपल फोन वॉज रिअली गुड, कारण याच्यातून चांगले फोटेजेस येतात आणि जेणेकरून याची पोर्टेबिलिटी चांगली आहे, त्यामुळे मी गिम्बल वरून याचे चांगले स्मूथ शॉट घेऊ शकतो. ओके. सो ऍपल. आणि गिम्बल तर ऑलरेडी आहे. कॅमेरा आहे आपल्याकडे. थोडासा फोकसचा थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिला, बट इट विल बी मॅनेजेबल. बस या इक्विप आणि मशीन याचं एक लॅपटॉप या, कारण जर मी या सर्व शूट करतो म्हणलं ना तर एक लॅपटॉप M1 Pro, त्यानंतर गोप्रो एक ऍपल आयफोन ऍपल 12. ओके. येस. बस एवढ्या गोष्टी असेल तर इट विल बी रिअली गुड. मग बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मग ट्रॅव्हल आहे, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस आणि हॉटेलचा. तर समजा तो गोष्टी मॅनेज झाला की मग तरी असं स्टार्टिंगला थोडा जास्त खर्च आहे. ओके. ती जस्ट लाईक मी एकदा मशीन घेईल, बार बार थोडी मशीन घेणार आहे. ओके. तर ट्रॅव्हल फिल्म पण याच हिशोबाने बनली गेली आहे. याचा कसा थोडा स्टार्टिंगला थोडा जास्त खर्च आहे. ओके. मी असं म्हणलं गेलं ना तर ऑलमोस्ट 30 लाखाचा खर्च इक्विपमेंट आहे. आणि गाडी समजा त्यांच्याकडून भेटत असेल तर इट विल बी रिअली गुड, गाडीचा खर्च वाचू शकतो. मग उरते काय की मग उरते हॉटेल अँड ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, जो की समजा जसं काउंट केला गेला तर पर ट्रिप मध्ये 1 लाख रुपये आहे. म्हणजे एक ट्रिप ऑलमोस्ट 1 लाखाची आहे. बट आम्हाला पेमेंट पण हवा आहे, कारण नो वन विल डू दॅट ऑल दोज थिंग्स विथ फ्री. ओके. सो आज आपण पैसे देऊन राहिलो त्यांच्याकडून पण चांगलं काम निघू शकते. तुला भीती वाटत नाही का? कारण तुझ्यापेक्षा पण खूप जबरदस्त एडिटर किंवा सिनेमॅटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर आहे जे बहुत ही जबरदस्त काम करून आले, आणि त्यांची जेव्हा मी व्हिडिओ पाहतो आय फील रिअली गुड की काय जबरदस्त एडिटिंग आहे. वेल, वन थिंग इज दॅट की त्यांच्या एडिट मध्ये ऑब्विसली त्यांचे एडिट वॉज वे मच बेटर दॅन मी. ओके. हाऊ डू यू थिंक की तुझा कंटेंट बेटर राहील ऍज कम्पेअर टू दॅम? वन थिंग इज दॅट की खूप लोक खूप चांगले चांगले विचार करतात. जे कोणी चांगले विचार करतात त्यांच्यापेक्षा पण चांगले विचार करतात. म्हणजे की बिल गेट्सनी विंडोज बद्दल इन्व्हेन्शन केलं. ओके. विंडोज सिस्टीम वगैरे, जे की याच्या अगोदर किंवा याच्या नंतर पण खूप जणांनी यांच्यापेक्षा पण चांगले चांगले ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल विचार केले, इवन पब्लिश पण केले, पण तरी ते लोकांना आवडले नाही. व्हॉट इज द प्रॉब्लेम इज दॅट की तुमच्यापाशी आयडिया आहे, तुम्ही त्याला इम्प्लिमेंट जेवढ्या लवकरात लवकर कराल ना, दॅट इज मोस्ट एसेन्शियल थिंग. ओके. कारण क्वालिटी तर सगळ्यांच पाशी असते रे, दाखवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. सो या, आता मी खूप जास्त एक्सप्लेन करत नाही बिकॉज आय एम रिअली टायर्ड टुडे. आय डोंट वॉन्ट टॉक टू मच. सो राईट नो दिस इज द एंड. उद्या मला पुन्हा त्या लायसन वाल्याला फोन करावा लागेल. यस, की काय कसं आहे बा. समजा मी त्याला रोज आठवणी देऊन राहील ना, त्याला तसं रिअलाइज होईल का चलो इस बंदे का या व्यक्तीला गरज आहे बा, तर तो डेफिनेटली काम करेल. ओके. उद्या त्याला करतो कॉल पुन्हा.
This is the end. This is the My Artifact episode number 2194. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.